नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करूयात आता 10वी इंग्रजीवरती आणि इंग्रजीमधला रायटिंग स्किलचा जास्तीत जास्त भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये लेटर रायटिंग असेल, रिपोर्ट रायटिंग असेल, स्टोरी रायटिंग असेल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल असेल, ट्रान्सलेशन असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा। तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी। तर जाऊयात मित्रांनो, आता आपण आपल्या स्क्रीनवरती बघा, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण रायटिंग स्किलच्या भागामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला भाग जो असतो तो लेटर रायटिंगचा। तर लेटर लिहित असताना आपल्याला नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे, तर जास्त डिटेल्समध्ये नाही परंतु जितके जास्तीत जास्त मुद्दे आज आपल्याला कव्हर करता येईल त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। बघा मित्रांनो, आता लेटर रायटिंगचा जर विचार केला तर आपल्याकडे दोन प्रकारचे लेटर आहेत, एक व्हर्बल लेटर आणि एक नॉन व्हर्बल लेटर। तर याच्यामध्ये एक बघा, लेटर रायटिंगमध्ये आपल्याला मार्क जे दिले जातात याच्यामध्ये बघा, त्या मार्कांची सिस्टीम आपण बघूयात, पण याच्यात लक्षात घ्या, एक तुमचा ॲड्रेस खूप महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर तुमची डेट खूप महत्त्वाचं आहे, सॅल्युटेशन पण खूप महत्त्वाचं आहे। या प्रत्येक मुद्द्याला मार्क असतात। निदान तुम्ही पत्ता वगैरे नीट लिहिला तरी आपल्याला एक मार्क तुम्हाला मिळू शकतो। ओके, तर इथे एक विषय आपल्याला दिला जातो आणि त्या विषयावरून तुम्हाला एक ऑफिशियल लेटर आणि एक नॉन ऑफिशियल, आपल्याला दोन प्रकारचे लेटर असतात, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक लेटर। तर दोनपैकी एक आपल्याला पत्र लिहावं लागतं। तर या ठिकाणी आपण समजून घेऊयात मित्रांनो। बघा, अशा प्रकारे एखादी ॲडव्हर्टाईज तुम्हाला दिली जाईल। आता इथं काय दिले बाबा, एक ॲडव्हर्टाईज दिले की बाबा ब्लड डोनेशन कॅम्प। आता इथं काय दिलं बघा, प्रश्न दिलाय बघा, ब्लड डोनेशन कॅम्पच्या संदर्भातची एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि इथं प्रश्न विचारलाय, इमॅजिन दॅट यू आर अभिषेक और अनुष्का, तुम्ही अभिषेक आहात किंवा अनुष्का आहात, अनुष्का व्यंकट सुरवसे तुमचं नाव आहे। आता इथं तुमचं नाव पण दिलंय, नाव गाव सगळं दिलंय, परंतु काय, जर नाव वगैरे नसेल दिलं पत्त्यामध्ये तर तुम्हाला पत्ता जो आहे किंवा पत्ता जर दिला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पत्ता जो आहे तो एक तयार करावा लागेल, तुमचा पत्ता तिथं लिहावा लागेल। परंतु इथं आता आपल्याला पत्ता दिलाय, नाव दिलंय, सगळं दिलंय। मग या ठिकाणी आपण हा पत्ता लिहूयात बाबा, फ्लॅट नंबर 9 गोकुळधाम सोसायटी सोलापूर, हा पत्ता दिलाय। मग हा पत्ता आपण आपल्या पत्रामध्ये लिहिला पाहिजे। ओके, नाऊ रीड द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला वाचायचे आणि वाचून आपल्याला एक प्रश्न अटेम्प्ट करायचा। आता ही ॲडव्हर्टाइजमेंट काय बाबा, इट्स सेफ, इट्स सिम्पल अँड इट्स लाईफ सेवर। बघा, म्हणजे ब्लड कॅम्पच्या संदर्भातले ॲडव्हर्टाईज आणि इथं दिलंय की बाबा ब्लड डोनेशन जे आहे ते सेफ आहे, सिम्पल आहे आणि लाईफ सेवर आहे, जीवन वाचवणारं आहे। ओके, तर याच्यात काय दिलं बाबा, प्लीज सपोर्ट द इनिशिएटिव्ह, बाबा तुम्ही सपोर्ट करा। इथे डेट दिले November 2, 2019, टाइम दिलाय 10 AM to 5 PM, व्हेन्यू दिलाय इंद्रधनु ओल्ड एज होम, रामवाडी, डिस्ट्रिक्ट लातूर, आणि ऑर्गनाइज कोणी केलंय, भालचंद्रा ब्लड बँक, पतंग रोड, रामवाडी। याचे बेनिफिट आहे बघा, ब्लड डोनेशनचे काही बेनिफिट दिलेत। पहिलं बेनिफिट, रिड्यूस द चान्स ऑफ हार्ट अटॅक, ब्लड डोनेशन जर तुम्ही करताय तर तुमचा हार्ट अटॅकचा चान्स कमी होतो। इन्हान्स द प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल, तुमच्या न्यू ब्लड सेल तुमच्या शरीरात निर्माण होतात। इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ, ओव्हरऑल तुमची संपूर्ण हेल्थ वाढते। ओके, आणि आणखी काही अट्रॅक्शन या ठिकाणी दिलेत की बाबा तुम्हाला फ्री ब्लड टेस्ट फॉर शुगर होणार, तुमची शुगरची टेस्ट आहे ती या ठिकाणी फ्री होईल। त्याचबरोबर फ्री कन्सोलेशन ऑफ अंडरवेट पीपल, फ्री, हां ओके, त्याच्यानंतर पुढे दिलं बाबा, फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग द ब्लड डोनेशन केल्यानंटर तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल। आता ही सगळी एक ॲडव्हर्टाईज आहे। कशाची ॲडव्हर्टाईज दिली जाईल, एखाद्या पिकनिकचा निघणार आहे कुठे, एखाद्या ठिकाणी टुरिझमच्या संदर्भातली एखादी ॲडव्हर्टाईज असेल, एखाद्या कॉम्पिटिशनच्या संदर्भातली ॲडव्हर्टाइजमेंट असेल, काही असेल ॲडव्हर्टाइजमेंट, ती वाचायची, ती समजून घ्यायची आणि याच्यात बरेच मुद्दे दिले असतात। आता हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काय करायचं, दोन गोष्टी, की इन्फॉर्मल लेटर आणि एक फॉर्मल लेटर। आपण इन्फॉर्मल लेटरवरती आता चर्चा करू। काय सांगितलंय बाबा, राईट अ लेटर टू युअर अंकल टेलिंग हिम अबाउट द कॅम्प, तुमच्या अंकलला, काकांना पत्र लिहायचं आहे आणि त्यांना या कॅम्पच्या संदर्भात माहिती द्यायची आहे। इन्करेज हिम टू डोनेट ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट ऑफ ब्लड डोनेशन, त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आणि पत्र लिहिल्यानंतर त्यांना इन्करेज करायचं की बाबा तुम्ही ब्लड डोनेशन करा, आणि ब्लड डोनेशन केल्यानंतर त्यांना बेनिफिट पण सांगायचे ब्लड डोनेशनचे काय आहेत। ओके, आता याच्यामध्ये तुम्ही तुमचे सुद्धा पॉईंट ॲड करू शकता। आता पहिली गोष्ट बघा, जर पत्र तुम्हाला कुठलंही लिहायचं असेल तर त्या पत्राचा एक फॉर्मॅट आहे। इथं आपल्याला इथपर्यंतचा जर मुद्दा लिहिला तुम्ही तर तुमचं 1 मार्क जे आहे ते फिक्स झाले।
ओके, या ठिकाणी लक्षात घ्या. पहिला पत्ता ऑलरेडी दिलाय, पत्ता इथं सगळं लागून. आता हा ब्लॉक फॉर्मॅट आहे, लक्षात घ्यायचं. इथं कुठल्याही प्रकारचा समास किंवा परिच्छेद सोडायचा नाहीये. पूर्ण तुमच्या या ओळीला चिटकून एका लाईनीमध्ये सगळं आलं पाहिजे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. सगळ्या गोष्टी एका लाईनीत व्यवस्थित आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. ओके, आता याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचंय, इथे बघा हे ग्रीन कलर मध्ये जे काही मी लिहिलेलं आहे, हे कुठलंही तुमचं इन्फॉर्मल लेटर आलं तर प्रत्येक प्रकारच्या इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही हा जो पार्ट आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, कुठल्याही प्रकारच्या इन्फॉर्मल लेटरमध्ये. आणि कोणालाही लिहित असताना पाठच करून ठेवा. बघा एकदम सोपं आहे. आय रिसीव युअर लेटर ऑन मंडे किंवा येस्टरडे. आय ग्लॅड टू रीड इट. मला खूप आनंद झाला. आय एम फाईन हिअर. मी इथं ठीक आहे. डोंट वरी अबाउट मी. आणि हाऊ आर यू. आय एम हाऊ आर यू. हे सगळं लिहिलं पहिल्या परिच्छेदमध्ये. आणि दुसऱ्या परिच्छेदमध्ये लिहू शकतो आपण आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. दुसऱ्या पॅरेग्राफची सुरुवात किंवा मी तुम्हाला जे काही पत्र लिहितोय त्याच्यात ते स्पेशल कारणासाठी तुम्हाला एक पत्र लिहित आहोत. ओके, मग ते कारण काय बाबा, मग ते कारण तुम्हाला इथं दिसतंय बाबा या ठिकाणी. मग ते कारण लिहिताना आपण लिहू शकतो. बघा या ठिकाणी काय केलंय की बाबा भालचंद्र ब्लड बँक, भालचंद्र ब्लड ऑर्गनाइज बाय, बघा भालचंद्र ब्लड बँक ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प. झालं एक वाक्य. भालचंद्र ब्लड बँक ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प. सो आय एम रिक्वेस्टिंग टू यू, सो प्लीज. ओके, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, आय एम रिक्वेस्टिंग टू यू प्लीज. बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे आपल्याला की काय दिलंय बाबा, इनकरेज हिम टू डोनेट द ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट्स. सो आय एम रिक्वेस्टिंग टू यू प्लीज जॉईन. बघा या ठिकाणी दिलंय की बाबा तुम्ही सुद्धा या ठिकाणी हा जो ब्लड डोनेशन कॅम्प आहे तो जॉईन करा. भालचंद्र ब्लड बँक फ्रॉम पतंग रोड ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प ॲट इंद्रधनु ओल्ड एज रामवाडी. सो आय सजेस्ट यू प्लीज व्हिजिट दिस कॅम्प ॲज वेल ॲट डोनेट ब्लड. आणि नंतर मग तुम्ही त्याचे बेनिफिट्स वगैरे इतर सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे छोटी छोटी वाक्य तयार करू शकता. आणि बघा इथं दिलेत ब्लड डोनेशनचे बरेचसे फायदे आहेत. मग इथं वाटलं तर तुम्ही सांगू शकता की ब्लड डोनेशन च्या संदर्भातले फायदे हे जे आहेत तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. आणि त्याबरोबर हे 3 मुद्दे सुद्धा लिहू शकताय की बाबा काय काय अट्रॅक्शन्स आहेत, हे सगळे मुद्दे तुम्ही पत्रात लिहू शकताय. आणि नंतर शेवट करताना हे जे वाक्य आहे ते प्रत्येक प्रकारच्या पत्रामध्ये तुमचं सेम असू शकतं. बाबा कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड बेस्ट विशेस टू चिंटू. गिव्ह माय लव्ह टू ऑल अशा प्रकारे. आणि प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन. अशा प्रकारे तुम्ही हे जे वाक्य आहे हे तुम्ही बऱ्याचशा पत्रांमध्ये सेम टू सेम लिहू शकतो. आणि शेवटी युअर लव्हिंग अभिषेक सुरवसे. तर हे सगळ्या गोष्टी हे पण इथं व्यवस्थित आलं पाहिजे. शेवटी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की बाबा जो पत्र लिहितोय त्याचं नाव लिहिलं पाहिजे. ओके, ही एक लक्षात घ्या. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे पत्र लिहिता आलं पाहिजे. हे सगळे मुद्दे तुम्हाला सांगितलेत. मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखनावरती चर्चा केलेली आहे. तर हे झालं पत्रलेखन. पत्रलेखनानंतर पुढे बघा डायलॉग रायटिंग. मित्रांनो, डायलॉग रायटिंग हा भाग जो आहे तो खूप सोपा असतो. डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, फक्त आपल्याला व्यवस्थित प्रश्न लिहिला पाहिजे. तर डायलॉग रायटिंगमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो ए, एक असतो बी आणि एक असतो सी. ए 1 मार्काला, बी 1 मार्काला, सी 3 मार्काला. पण याच्यामधला हे 2 मार्क जे आहेत या ठिकाणी ए आणि बीचे ते सगळ्यात सोपे असतात, खूप सोपे असतात. कसे बघा, कारण इथं काय दिलंय, जंबल सेंटेन्स दिलेले आहेत. 4 सेंटेन्स दिले असतील, ते सेंटेन्स योग्य तुम्हाला योग्य याच्यामध्ये लावायचे आहेत, योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे योग्य ओळीने योग्य क्रमाने लिहायचे आहेत. जंबल सेंटेन्स आहेत. ओके, आणि एका बी मध्ये तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचे. बघा या ठिकाणी काय लिहिलंय, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. बघा एकदम सोपं आहे. येस आय हॅव गॉट सेम अवॉर्ड. ऑफकोर्स कबड्डी. हॅव यू बीन अवॉर्ड इन दिस गेम. विच इज युअर फेवरेट गेम. आता याच्यामधलं पहिलं काय आहे तुमचं, विच इज युअर फेवरेट गेम. तुमचा फेवरेट गेम कुठला, मग तो उत्तर देणारा म्हणे येस ऑफकोर्स कबड्डी. दुसरं, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न इथं विचारलाय, हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. तुम्हाला अवॉर्ड मिळाला काय, मग पहिला येईल बाबा येस आय गॉट सम अवॉर्ड. मग हा 4 नंबरला येईल, हा 3 नंबरला येईल. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी माझं ऑब्झर्वेशन असं आहे, मी ज्या काही प्रश्नपत्रिका चालल्या त्याच्यामध्ये या जंबल सेंटेन्समध्ये प्रश्न आणि उत्तरच असतात. ओके, प्रश्न आणि उत्तरच असतात. मग पहिलं वाक्य कुठलं येईल, जो प्रश्न असतो तो पहिला असतो. 2 प्रश्न जर असतील तर याच्यामध्ये पहिला हा प्रश्न असू शकतो दोघांपैकी कुठला तरी. मग दोघांपैकी कुठला प्रश्न पहिला असणं गरजेचं आहे. विच इज युअर फेवरेट गेम का हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. तर याच्यातला तुम्हाला प्रश्न कुठला पहिला आला पाहिजे, तर हा 4 नंबरचा हा पहिला प्रश्न आला पाहिजे, विच इज युअर फेवरेट गेम. मग विच इज युअर फेवरेट गेम याचं उत्तर या दोघांपैकी काहीतरी असेल. बाबा येस आय हॅव गॉट सम अवॉर्ड येईल का ऑफकोर्स कबड्डी येईल. येस ऑफकोर्स कबड्डी. मग हे जे आहे ते 2 नंबरला येईल. आणि मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येईल,
दुसरा प्रश्न कुठला, हा 3 नंबरला सेंटेन्स येईल, हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम, आणि नंतर त्याचं उत्तर म्हणून हा जो मुद्दा आहे तो 4 नंबरला. अशा प्रकारे इथं थोडंसं आपल्याला डोकं लावता आलं पाहिजे. 2 प्रश्न जर दिले असतील तर त्या 2 प्रश्नांपैकी एक काहीतरी पहिलं येतं. आता इथं काय बाबा, कम्प्लीट द डायलॉग. आता इथं डायलॉग जो आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. पहिलं काय दिलं, अनिलचा डायलॉग दिलाय, विच इज युअर फेवरेट बुक. तुमचं फेवरेट बुक कुठलं, फेवरेट पुस्तक कुठलं. मग तुम्ही लिहू शकता की बाबा अकबर बिरबल स्टोर इज माय फेवरेट बुक. आणि नंतर तुम्ही लिहू शकता व्हॉट टाईप बुक इज, दिस इज अ स्टोरी बुक, असं लिहू शकता तुम्ही. इट इज अ स्टोरी बुक. तर तुम्हाला जे काही पुस्तकं जे आवडते, तुमचं पुस्तक जे आहे ते या ठिकाणी लिहू शकता. जे काही पुस्तकाचं नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, तुम्हाला जे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, तुमचं फेवरेट पुस्तक असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, तर या ठिकाणी आता पुढे जाऊया थोडंसं. पुढे बघा, सी जो आहे, तिसरा जो मुद्दा आपल्याकडे आहे सी, त्या सी मुद्द्यामध्ये आपल्याकडे या ठिकाणी काय तर बघा, या सी मुद्द्यामध्ये आपल्याकडे येईल की राईट अ मिनिंगफुल डायलॉग बिटवीन अ टीचर अँड अ स्टुडंट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अटेंडन्स. या ठिकाणी अटेंडन्सची जी इम्पॉर्टन्स ऑफ अटेंडन्सच्या संदर्भात, म्हणजे एक विद्यार्थी आणि टीचर या दोघांचं संवाद लिहायचा आहे. आता हा संवाद लिहिताना आपल्याला 6 वाक्य आली पाहिजे, म्हणजे टीचरच्या तोंडून 3 वाक्य आली पाहिजे आणि स्टुडंटच्या तोंडून 3 वाक्य आली पाहिजे. असे 3 आणि 3 6 सेंटेन्सेसमध्ये काम झालं पाहिजे. मग काय करायचं बाबा, एक लक्षात घ्या. मग आपल्याला माहिती आहे बाबा, 3 टीचरचे डायलॉग 3 स्टुडंटचे लिहिले पाहिजे. मग त्याच्यामधला पहिला टीचरचा, मग स्टुडंटचा, मग टीचरचा, मग स्टुडंटचा. मग इथं आपण काय करायचं माहिती आहे का, टीचर स्टुडंट टीचर स्टुडंट टीचर स्टुडंट असं लिहून घेतलं की मग इथं लिहू शकतो की बाबा, मग इथं पहिलं टीचरचं काय लिहू शकतो, काहीतरी स्टुडंटचं नाव असेल सारा समजा, डिअर सारा, आय हॅव नोटिस्ड अबाउट यू, आय हॅव नोटिस यू आर नॉट कमिंग टू क्लास रेग्युलरली. तू बाबा दररोज नाही येत बाबा, तू दररोज शाळेमध्ये येत नाही आहेस. हां, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, बरोबर ना, म्हणजे हॅव यू एनी प्रॉब्लेम, तुला काय प्रॉब्लेम आहे का. मग ती सारा काहीतरी उत्तर देईल, यस टीचर्स, आय एम नॉट फिलिंग वेल किंवा आय वॉज नॉट फिलिंग वेल, सो देअर फॉर आय वॉज नॉट कम टू. अशा प्रकारे साध्या टू द क्लास किंवा साध्या वाक्य तुम्ही लिहू शकता. आणि मग टीचर काय म्हणते, मग परत साराचं वाक्य, असं एक एक करून तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी तुम्हाला बघा इथं दिलेलं आहे उत्तर. टीचर काय म्हणते, हाय सारा, आय हॅव नोटीस यू हॅव बीन मिसिंग सम क्लासेस, एव्हरीथिंग ओके. ओके, सारा म्हणते हाय सर, या जस्ट सॉरी, हाय सर, या जस्ट हॅड सम स्टफ गोईंग ऑन. बरं का, अशा प्रकारे तुम्हाला याच भाषेमध्ये किंवा इथं दिसतंय स्क्रीनवरती असंच नाही लिहिलं पाहिजे, तर इथं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये छोटी छोटी वाक्य तयार करू शकता. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढे बघा, ड्राफ्टिंग अ स्पीच ड्राफ्ट करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो. स्पीच ड्राफ्ट करायला बऱ्याच मुलांना अडचण येते. आणि बघा, ज्या मुलांचं थोडंसं या ठिकाणी वर्षभर ज्यांनी चांगला सराव केलेला आहे त्यांना स्पीच ड्राफ्ट करायला काय अडचण येणार नाही आहे. परंतु जर आपण वर्षभर थोडासा अभ्यास नसेल किंवा कधी आपलं रायटिंग स्किलमध्ये थोडीशी प्रॉब्लेम असेल, छोटी छोटी वाक्य तयार करताना अडचणी येत असतील तर थोडीशी गडबड होऊ शकते. तर या ठिकाणी बघा, भाषणाची जी सुरुवात आहे, या ठिकाणी बघा इथं ड्राफ्टिंग अ स्पीच ड्राफ्ट करताना काय करायचं बाबा, B2 जो हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये B2, एकतर तुम्हाला डायलॉग लिहायचा असतो किंवा स्पीच. तर मला असं वाटतं की डायलॉग लिहिणं खूप सोपं पडू शकतो तुम्हाला स्पीचपेक्षा. त्याच्यामुळे तुम्ही जर डायलॉग लिहिला चांगला, डायलॉगची चांगली तयारी केली, जिथं तुमचे मार्क फिक्स असतात, तर तुम्हाला स्पीच लिहायची गरज नाही. तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 B1 आणि B2चा जर विचार केला तर B मध्ये डायलॉग असतो आणि B2 मध्ये स्पीच असतं. तर इथं काय दिलं बाबा, B2 हा जो प्रश्न आहे तो ड्राफ्टिंग स्पीचचा असा असेल. त्याचे उत्तर लिहिताना पुढील मुद्दे. पहिली गोष्ट, भाषणाची जी काही सुरुवात आहे ती दिलेल्या विषयाचे शीर्षक देऊन भाषणाची पारंपरिकरित्या सुरुवात करावी. तर शीर्षक पहिलं या ठिकाणी दिलं पाहिजे. जो काही विषय दिला असेल ते शीर्षक लिहा, तिथं तुम्हाला एखादा मार्क मिळून जाईल. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण व काही उदाहरणांचा उपयोग करून तुम्ही विषय रंगवण्याचा प्रयत्न करू शकताय. आणि त्यानंतर भाषणाचा योग्य रीतीने तुम्ही समारोप केला पाहिजे आणि संपूर्ण भाषणाचा मसुदा 3 परिच्छेदामध्ये लिहायला पाहिजे. मग सुरुवात तुम्ही करू शकता की बाबा, ऑनरेबल प्रिन्सिपल अँड रिस्पेक्ट ऑल डिअर ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर अँड ऑल डिअर स्टुडंट, ऑल माय डिअर स्टुडंट, इथून सुरुवात करू शकता. ओके, सो आय एम डिस्कस अबाउट, जो काही विषय आहे त्याच्यावरती तुम्ही चर्चा करू शकता. आय डिस्कस अबाउट किंवा मग तो काय जो विषय जो मला दिला असेल तो तुम्ही पुढे लिहू शकता. पण सुरुवात जी आहे ती तुम्ही करू शकता, ऑनरेबल हेडमास्टर,
किंवा ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स और ऑल माय डिअर स्टुडंट, अशी सुरुवात कुठल्याही भाषणाची तुम्ही साधारणतः करू शकता. तर ती सुरुवात करून मग तुम्ही जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं भाषण लिहू शकताय. उदाहरणार्थ इथं दिलं बाबा, इमॅजिन दॅट यू आर जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल कल्चरल कमिटी, तिचे तुम्ही जनरल सेक्रेटरी आहात. मग राईट अ स्पीच, द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड विथ हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. इथं पॉईंट दिलेले आहेत. ट्री गिव्ह अस फ्लॉवर्स, फ्रूट्स, वूड्स, शेड अँड ऑक्सिजन. मग तुम्ही लिहू शकता की बा, ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल डिअर माय स्टुडंट्स, आय एम डिस्कसिंग अबाउट ट्री आर आवर बेस्ट फ्रेंड्स. ओके, मग झाला तो विषय झाला की नंतर मग तुम्ही मग पुढच्या तुमच्या हे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याला अनुसरून तुमच्या भाषणाला तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, मग ट्री गिव्ह अस फ्लॉवर्स, फ्रूट्स, ट्रीज आर व्हेरी युजफुल फॉर अस. बरोबर ना. अशा प्रकारे बिकॉज ट्री गिव्ह अस ऑक्सिजन, शेड, वूड, फ्रूट्स, अँड फ्लॉवर्स. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या वाक्यांचा किंवा या मुद्द्यांचा वापर करून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. छोटी छोटी सेंटेन्सेस करून लिहिता आलं पाहिजे. जितकं जास्तीत जास्त मित्रांनो, हे सोडण्यापेक्षा जितकं जास्तीत जास्त आपण लिहिण्याचा प्रयत्न करू ते लिहा. छोटी छोटी वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. 0 मार्क मिळण्यापेक्षा एखादा अर्धा जरी मार्क मिळाला, 1-2 मार्क मिळाले तरी ते आपले असतील. इथं तुम्हाला दिले बाबा, ट्री आर अवर best friend if you would know strength and patience, welcome the company of trees. Okay, so my dear friends, you must have understood the subject of my speech. My dear friend, we always feel comfortable in the company of our best friend and of course in the company of trees. I feel it is the most valuable gift given by God to all of us. So it is impossible to survive on this land without tree. आपण झाडांशिवाय या जमिनीवरती, या पृथ्वीतलावरती आपण नाही जगू शकत. तर हे या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर अशा प्रकारे स्पीच आपण छोटी छोटी वाक्य तयार करून हे करू शकतो. तुम्हाला स्पीच दिसते स्क्रीनवरती. शेवटी थँक्यू यू बोलून आपण आपलं वाक्य संपू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य तयार करता येऊ शकतं. छोटी छोटी तयार करा वाक्य, काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. चुकलात तरी म्हणजे शेवटी काय आहे की आपल्याला जास्तीत जास्त लिहिता आलं पाहिजे. आपला पेपर इंग्लिशचा आहे जो आहे तो जितका जास्तीत जास्त आपण कव्हर करू तितका प्रयत्न केला पाहिजे. स्पीच नंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा जो एक भाग आहे त्याच्यावरती मी तुम्हाला जास्तीत जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. क्वेश्चन नंबर 6 जो आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए आणि बी, त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल एक असतं. म्हणजे एक चार्ट दिला जाईल, पाय चार्ट दिला जाईल, ट्री डायग्राम दिला जाईल. तो जो दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला वाक्यरचना तयार करून तुम्हाला काही म्हणजे मुद्दे घेऊन तुम्हाला काही पॅरेग्राफ तयार करायला सांगितलं जाऊ शकतं. आणि त्याच्यातला बी जो आहे तो मला खूप चांगला वाटतो, कारण बी मध्ये आपल्याला काय करायचं असतं की व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे तुम्हाला एखादा पॅसेज दिला जाईल, त्या पॅसेजवरून तुम्ही एखादा तक्ता पूर्ण करा, एखादा ट्री डायग्राम पूर्ण करा. हे खूप सोपं असतं. इथं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी, ड्रॉ अ टेबल ऑफ कम्पॅरिझन बिटवीन आमिर अँड अनिता दॅट इन्क्लूड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, गिव्ह सुटेबल टायटल. या ठिकाणी बघा ही जी माहिती दिली या माहितीनुसार आपल्याला इथं एज, क्लास, फादर, बघा या माहितीनुसार आमिर आणि दुसरा कोण आहे बाबा या ठिकाणी, आमिर आणि अनिता आहे. इथं चुकून आमिर झालं तर आमिर आणि या ठिकाणी आपण इथं अनिता घेऊयात बरं का. इथं लक्षात घ्या, आमिर आणि ही अनिता आहे. इथं आमिर आणि अनिता, ठीक आहे. या ठिकाणी अनिता आहे. आता याच्या ठिकाणी बघा इथं पहिला मुद्दा का बा दोघांचं एज या ठिकाणी बघा, आमिर अँड अनिता आर गुड नेबर्स. They are comparative and have happy family. Amir, an 18-year young chap, okay, is in standard 12. म्हणजे आमिर बघा, आमिर काय बाबा 18 वर्षाचा आहे आणि तो 12वीला आहे. या ठिकाणी बघा एज दिले, आमिरचं दिलंय 18 इयर्स आणि क्लास पण दिलाय 12th. झाला, संपला विषय. पुढे आपल्याला काय काय दिलंय किंवा गोज टू अ फेमस कॉलेज इन सिटी. तो फेमस कॉलेज मधला आहे सिटीमधून. अनिता 16 इयर ओल्डची आहे. चार्मिंग गर्ल विल अपियर फॉर हर 10th क्लास बोर्ड एक्झाम इन दिस इयर. ती 10वीला आहे, 16 वर्षाची आहे आणि 10वीला आहे. मग इथं याचं 16 इयर्स आणि 10th. झाला, बघा किती सोपा विषय. त्याच्यानंतर फादरचं ऑक्युपेशन आणि मदरचं ऑक्युपेशन दोघांच्या. इथं बघा, आमिर्स फादर बिग बिझनेसमॅन. काय बाबा बिझनेसमॅन आहेत. मग इथं लिहायचं बिझनेसमॅन. बघा बिझनेसमॅन लिहिलं. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, अँड अनिताज फादर
गव्हर्नमेंट ऑफिसर. गव्हर्नमेंट ऑफिसर माहिती लिहायचं, गव्हर्नमेंट ऑफिसर. गव्हर्नमेंट ऑफिसर मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. ओके. मदर्स ऑक्युपेशन बघू आपण. बघा या ठिकाणी लिहिलंय आमिर्स मदर हाऊसवाईफ. आमिरची मदर हाऊसवाईफ आहे. हेल्प हिज फादर इन दिअर फॅमिली बिझनेस ऑल्सो. अनिताज मदर इज अ डॉक्टर. ओके. आणि तिचं होल क्लिनिक आहे, ओन क्लिनिक आहे. मग इथं काय लिहायचं, हाऊसवाईफ. आणि इथं काय लिहिणं आपण, डॉक्टर. ओके. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, हीज हर क्वालिटीज. हीज आणि हर क्वालिटीज दोघांच्या क्वालिटीज लिहायच्यात. आता बघा आमिर इज अ गुड स्पोर्ट्समॅन येतो, हू लाईक टू प्ले आउटडोर गेम्स ऑन द कंट्री. अनिता लाईक टू इंडोर अँड एन्जॉईंग इंडोर गेम. बघा याच्यामध्ये हा एक स्पोर्ट्समॅन आहे, ही याची क्वालिटी आहे, ही क्वालिटी. ओके. त्याच्यानंतर आमिर, हां बघा या ठिकाणी दिले क्वालिटीमध्ये तो स्पोर्ट्समॅन आहे आणि त्याचबरोबर हॉबीज दिले, स्पोर्ट्समॅन दिले आणि हॅबिट दिले. आता आपण जर बघितलं आमिरच्या संदर्भात जर विचार केला तर आमिरच्या क्वालिटी बघा या ठिकाणी काय काय दिसतात. तो स्पोर्ट्समॅन ही एक क्वालिटी आहे त्याची. त्याच्यानंतर आमिर स्ट्रॉंग आहे आणि डायनेमिक आहे. ओके. बघा स्ट्रॉंग आणि डायनेमिक. मग ह्याचं जर आहे मग हा काय स्ट्रॉंग आणि डायनेमिक त्या ठिकाणी लिहू शकतो. आणि हिची जी क्वालिटी आहे ती काय आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी. हिची क्वालिटी दिली की बाबा अनिता इज सेन्सिटिव्ह आहे. बरं का, अनिता कशी आहे बाबा, म्हणजे दो स्ट्रॉंग अनिता इज सेन्सिटिव्ह ऑल्सो. ती स्ट्रॉंग आहे आणि सेन्सिटिव्ह आहे. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. बघा हे झाला मुद्दा. पुढे आपल्याकडे हॉबीजचा जर विचार केला, बघा इथं हॉबीजच्या बाबतीमध्ये अनिता लाईक टू इंडोर अँड एन्जॉय इंडोर गेम. हिला इंडोर गेम आवडतं, ही एक तिची हॉबी आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग आर द इंटरेस्ट ऑफ आमिर. आमिरची हॉबी काय, फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि अनिता स्पेंड हर टाइम इन हॉबीज ऑफ सिंगिंग अँड पेंटिंग. हिचं सिंगिंग आणि पेंटिंग लिहू शकता. ठीक आहे. अनिताच्या हॉबी सिंगिंग आणि पेंटिंग आणि याचं काय बाबा बर्ड वॉचिंग अँड फोटोग्राफी. ओके. पुढे आपल्याला दिले त्यांचे जे ॲम्बिशन्स आहेत आणि फ्युचर प्लॅन आहेत. मग बघा या ठिकाणी आमिरचा फ्युचर प्लॅन काय बाबा, वॉज टू वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, हे त्याचं ध्येय आहे. आणि अनिताचा जर विचार केला तर आफ्टर बोर्ड एक्झाम बरोबर ही जॉईन आर्ट स्ट्रीम, तिला जॉईन करायचं. बस या दोन गोष्टी लिहू शकतात. म्हणजे इथं तुम्हाला असे छोटे छोटे पॉईंट लिहायचे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे पॉईंट याच्यामध्ये टाकून तुम्हाला इथं 5 आउट ऑफ 5 मार्क लिहू शकता आणि एक चांगलं टायटल याला द्यायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो भाग आहे मित्रांनो, इथं कधी कधी तुम्हाला ट्री डायग्राम सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग तो ट्री डायग्राम तुम्हाला या ठिकाणी लिहिता आला पाहिजे, ट्री डायग्राम काढता आला पाहिजे. दोन व्यक्ती दिली जातील किंवा ह्यालाच आमिर आणि अनिताला पण असंच लिहू शकतो बाबा, आमिर अनिता. मग आमिरचे बाबा इथं काय असं देतील, हॉबीज देतील, हे देतील, ते असं काहीतरी देऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग जो आहे हा जो भाग आहे, या रिपोर्ट रायटिंग म्हणजे बातमी. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये बघतो. तर तसंच इथं आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे, बातमी लिहायची आहे. बातमी लिहिताना सुरुवातीला त्या बातमीचं टायटल लिहिणं गरजेचं आहे. टायटल लिहिल्यानंतर त्या बातमीचा डेट आहे, ठिकाण आहे, त्या बातमीचा जो स्रोत आहे, या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. आणि पहिल्यामध्ये बघा या ठिकाणी इथं लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये काय, या प्रकारात काय असतं माहिती का, क्वेश्चन नंबर 6 मध्ये B1 जो आहे तो तुमचा न्यूज रिपोर्ट असतो आणि B2 मध्ये तुमचं काय असतं बाबा, तुमचं कथालेखन असतं, स्टोरी टेलिंग असतं. आता याच्यामध्ये ही ज्यावेळेस बातमी लिहितो ती कधी आपण भूतकाळात लिहायची, भूतकाळ. आणि त्याचबरोबर पॅसिव्ह वाईजचा वापर जास्त करणं गरजेचं आहे. ओके. या प्रकारात तुम्हाला वृत्तपत्रातील हेडलाईन दिली जाईल, एखादी हेडलाईन दिली जाते. हेडलाईनवर आधारित वर्तमानपत्रासाठी न्यूज रिपोर्ट आपल्याला तयार करायचा आहे. आणि रिपोर्ट लिहिताना तो पॅसिव्ह वाईजमध्ये असलेल्या वाक्यांचा उपयोग करायचा. आणि रिपोर्टमध्ये पहिली हेडलाईन पाहिजे, बायलाईन पाहिजे, त्याच्यानंतर परत लीड लाईन आहे आणि फॅक्ट्स, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा. आता हे नेमकं काय आहे ते बघूयात. पहिली गोष्ट बघा, टायटल आणि बिगिनिंग. तुम्ही टायटल दिलं 1 मार्क तुमचा फिक्स, आणि सुरुवात केली तर 1 मार्क फिक्स आहे. तुमचं व्हॉकॅब्युलरी आणि ग्रामर बघितलं जातं त्या तुमच्या पॅसेजमध्ये. आणि अप्रोप्रिएट तुम्ही पॉईंट लिहिलेत का तुम्ही मुद्द्यांना अनुसरून, त्याचबरोबर व्यवस्थित एक्झाम्पल्स दिलेत का, व्यवस्थित मॅसेज जातोय का, या सगळ्या मुद्द्यांना 2 मार्क आहे. आणि लॉजिकल ऑर्डरने आणि कन्क्लुजन केलं, लॉजिकल ऑर्डरने तुम्ही लिहिली ती बातमी आणि चांगलं कन्क्लुजन केलं तर 1 मार्क मिळेल. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी 5 मार्क आपल्याला मिळू शकतात. आता इथे एक बातमी बघा, एक्झाम्पल आपल्याला दिलंय की रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर द न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉईंट्स. बघा, हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. तर ही एक टायटल आपल्याला द्यायचं आहे आणि ते टायटल देऊन आपल्याला हेडलाईन, डेटलाईन आहे, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन आणि स्ट्रॉंग कंटिन्यू पॅरेग्राफ आपल्याला लिहायचं, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ आपल्याला लिहायचं आहे. पहिली गोष्ट बघा हेडलाईन. आता या बातमीत जर बघितलं तर इथं काय दिलं, हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन महाराष्ट्र. बरोबर.
आणि त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी बाबा काय बाबा मुंबई स्त्रोत बातमी कुठलं ठिकाण लिहिणं मुंबई मंडे जुलै 25 आणि बाय स्टाफ रिपोर्टर हे लिहिणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ते याला तुम्हाला एवढ्या भागाला आपल्याला 1 मार्क आहेत. ओके. त्याच्यानंतर मग आपण लिहू शकतो की बाबा द कंटिन्युअस रेनफॉल इन महाराष्ट्र. बरं का काय झालं इथं कंटिन्युअस रेनफॉल इन महाराष्ट्र फॉर 3 days हॅज बॅडली डिस्ट्रिब्युटेड द एव्हरी लाईफ ऑफ द पीपल. प्रत्येक लाईफ जे आहे म्हणजे एव्हरीडे लाईफ ऑफ द पीपल म्हणजे जो काही आपल्या लोकांची जी काही एव्हरीडे लाईफ आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडला आहे. ते डिस्टर्ब झालेलं खूप बॅडली या ठिकाणी ह्या पावसामुळं. द प्रॉब्लेम ऑफ वॉटर लॉगिंग ऑन रोड्स हॅज बीन बघा हॅज बीन या ठिकाणी आलेले रिपोर्टेड इन व्हेरियस एरियाज दॅट हॅव कॉन्फाइन्ड टू पीपल टू देअर होम. तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही बातमी या ठिकाणी दिसते तुम्हाला इथं दिसत आहे तुम्हाला बातमी तर हिचं वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घ्या. यावरती काही डिटेल्समध्ये आपल्याला बोलायला तितकासा वेळ नाही कारण पुढे आपल्याला आणखी जायचे आहेत काही मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर एकंदरीत ही बातमी महत्त्वाची आहे. अशा प्रकारची एखादी बातमी आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते पण हे 2 खूप मुद्दे आपल्याला महत्त्वाचे आहे. तर याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढचा मुद्दा बघा आता याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला याची तयारी करता येईल. त्याच्यानंतर बघा ट्रान्सलेशनचा जो भाग आहे ट्रान्सलेशन आपल्याला खूप सोपं आहे. ट्रान्सलेशनमध्ये डायरेक्ट जर आपण बघितलं या ठिकाणी बघा इथं ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं बघा 3 प्रश्न असतात ट्रान्सलेशनमध्ये. पहिला जो प्रश्न तो कसा असतो की त्याच्यामध्ये आपल्याला 6 शब्द दिले असतात. 6 पैकी कुठले 4च शब्द आपल्याला व्यवस्थित त्याचे मराठीत अर्थ लिहायचे आहेत. 4 लिहिले तर 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं 2 तुम्हाला दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय 4 सेंटेन्स आहे त्याच्यापैकी 2च सेंटेन्स लिहायचे तिथं 2 मार्क म्हणजे हे 2 आणि 2 4 मार्क हातातले आहेत. आणि याच्यानंतर इथं तुम्हाला एखादा वाक्प्रचार किंवा म्हण दिले असेल ते म्हण तुम्हाला 1 लिहायचे एकीचा मराठीत अर्थ लिहायचा तुम्हाला विषय संपला. ओके. बघा आता स्लोली म्हणजे हळूवार असेल रिमाइंडर आहे गार्डन आहे सायंटिस्ट आहे त्याच्यानंतर रिमेंबर आहे आठवणे पिकनिक आहे सहल आहे गार्डन म्हणजे तुमचं मैदान आहे त्याच्यानंतर सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ फेवरेट म्हणजे आवडता. तर हे मराठीत अर्थ लिहायचे शक्यतो सगळ्यांचे लिहा म्हणजे एखादा जरी चुकला तरी तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील कारण 4 बरोबर आले तर आपल्याला मार्क मिळाले. इथे बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर ओन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स दुसऱ्यांशी नेहमी प्रेमाने बोला. टेक ॲडवाईस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम तुमच्या पालकांकडून वेळेवर तुम्ही सल्ला घ्या मोठ्यांचा सल्ला घ्या. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स मोठ्यांचा आदर करा. पॅरेंट्स अँड ग्रँडफादर्स पॅरेंट अँड ग्रँडपॅरेंट्स आर द पिलर्स ऑफ आवर फॅमिली. वडीलधारी माणसं म्हणजे आई बाबा आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे स्तंभ आहेत आपण त्याला म्हणू शकतो आधारस्तंभ आहेत असं म्हणू शकतो. ओके. पुढे 3रा मुद्दा बघा दिलाय आपल्याला इथं ट्रान्सलेशन करायचे म्हण किंवा या ठिकाणी वाक्प्रचार दिलेले असतात बघा. वेअर देअर विल देअर इज वे. आता इथं शब्दशः अर्थ नाही घ्यायचा मग इथं इच्छा तेथे मार्ग असा याचा अर्थ होईल. आणि कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ म्हणजे तुमचे कपडे जे असे म्हणजे कट युअर कोट अशा प्रकारे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा इथं. इथे अंथरूण पाहून काय आपण म्हणतो अंथरूण बघून आपण पाय पसरावे अशा प्रकारचा जो या ठिकाणी आहे आपल्याला इथं घेऊ शकतो याचा अर्थ. तर या ठिकाणी आपल्याकडं बघा अशा प्रकारे आपल्याला हे ट्रान्सलेशन जे आहे हे ट्रान्सलेशन आपल्याला करता येऊ शकतं. ओके. आपण म्हणू शकतो अंथरूण बघून पाय पसरावे असा याचा अर्थ होऊ शकतो. सॉरी मी पण विसरलो होतो थोडासा. अशा प्रकारे आपल्याला इथे याचा अर्थ सांगता येईल. तर यानंतर पुढे बघा एवढेच मुद्दे आहेत. तर आज आपण रायटिंग स्किलचा जास्तीत जास्त पार्ट कव्हर करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जवळपास 30 मिनिटं अर्ध्या तासापर्यंत आज आपण चर्चा केली आहे. तर आता दुसरा मुद्दा आहे मित्रांनो तुम्हाला इंग्लिशच्या काही नोट्स तुमच्यासाठी स्पेशल आपण बनवल्यात जे आज आपण अभ्यासलेलं आहे त्याच्या एकदम इम्पॉर्टंट नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नाही देत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक ॲप आहे त्याची लिंक आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे एक त्याची लिंक आहे. पण जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या नोट्स तुम्हाला कशा मिळवता येईल आपल्या वेबसाईटवरती जाऊन कारण इम्पॉर्टंट नोट्स इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या
आणि इतर विषयांचे आपण अपडेट केलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती. तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या नोट्स तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकताय हे आपण बघूयात आता आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन. ओके, की नोट्स कशा आपण डाउनलोड करू शकतो. कारण त्या नोट्स घ्या, त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सगळा भाग कवर झाला आहे. लँग्वेज स्टडी, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, त्याचबरोबर पोएम असेल आणि रायटिंग स्किलचा सगळा भाग आहे, ग्रामरचा काही पार्ट आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण त्या नोट्समध्ये तुमच्यासाठी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या नोट्स बघा. तर त्या नोट्स कशा बघायच्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन ते बघूयात आता आपण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीला असाल तर 10वीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स, अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, या नोट्सच्या PDF फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो. सगळ्यात अगोदर मित्रांनो मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय. सगळ्यात अगोदर गुगल वरती जायचंय आणि गुगल वरती टाईप करायचं इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा नोट्स. ओके, परीक्षा नोट्स बघा, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. बघा अशा प्रकारचं चिन्ह, युट्यूब नाही, अशा प्रकारचा लोगो येईल, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा, कुठेही क्लिक करा बरं का. तर या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईटवरती जाल. आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईटवरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहे, होम आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील तर इथं क्लिक करा. इथं इम्पॉर्टंट नोट्स वरती क्लिक केलं की या नोट्सवर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग 1च्या नोट्स आहेत, इंग्लिशच्या नोट्स. आता सध्या इंग्लिशचा पेपर पाहिलाय म्हणून इंग्लिशच्या नोट्स, मराठीच्या पण आहेत, मराठीचा पेपर झाला, पण आता लवकरच हिंदी, विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत. त्यामुळं विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर, कारण इम्पॉर्टंट असतात ना, पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो. सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात, प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशचा झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील, हिंदी झाल्या की लगेच गणित भाग 1च्या आहेत, गणित भाग 1 झाला की मग लगेच 2, अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर, कारण खूप इम्पॉर्टंट आहेत. तर लगेच जा या वेबसाईटवरती आणि या डाउनलोड करून घ्या. सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढ्या डाउनलोड करून घ्या. आता बघा इंग्लिशवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे इंग्लिशच्या नोट्स मिळतील. बघा इंग्लिशच्या नोट्सची डायरेक्ट PDF मिळणार तुम्हाला इथं आणि डाउनलोड करून घेऊ शकताय तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, पटकन डाउनलोड करून घ्या या नोट्स. कशा डाउनलोड करायच्या तुम्हाला सांगितलंय. बाय मित्रांनो, धन्यवाद.